So in the subject biology for 11th standard, we have to know some importance about the biology. Why we have to study biology? How to study the biology? जीवशास्त्र विषय कशा पद्धतीने शिकायचा? As the child going to learn a lot of things by his keen observation. ज्या पद्धतीनं एखादं बालक बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनचक्रामध्ये शिकत राहतं, by observing the keen observation or by observing the things very keenly, अत्यंत बारकाईनं आपल्या सभोवताली असणाऱ्या गोष्टीचं निरीक्षण करतं आणि त्याच्यातून ते शिकतं, त्याच्यातून ते अनुकरण करतं. तशाच पद्धतीनं हा विषय शिकत असताना फॉर स्टडिंग बायोलॉजी युअर ऑब्झर्वेशन मस्ट बी व्हेरी कीन. तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे, तुमचं जे निरीक्षण आहे, आपल्या सभोवतालचा परिसर असेल, पर्यावरण असेल, सजीव सृष्टी असेल, या सगळ्यांच्याकडं आपली नजर जी आहे की अत्यंत बारकाईनं, अत्यंत सूक्ष्म नजरेनं जर आपण बघितलं, देन इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड द बायोलॉजी. मग त्यावेळेला आपल्याला जीवशास्त्र हा विषयचा अत्यंत सोपा अशा पद्धतीने जीवशास्त्र विषय जाईल. मग 11वीला आपण जीवशास्त्रामधील थोडासा सिनॅप्सिसचा भाग जो आहे, इंट्रोडक्शनचा भाग जो आहे, तो बघितलेला आहे. देन ऍक्च्युअल नाउ दिस इज द टाइम टू स्विच ओव्हर टू अवर डायरेक्टली फॉर द फर्स्ट टॉपिक. बिफोर दॅट I have introduced myself, Mr. P.M. Sutar, working as a lecturer in biology and from last 20 years. This is the third time whenever the syllabus is going to change to the last year. गेल्या वर्षी ही तिसरी वेळ आहे माझ्या टीचिंग स्पॅन मध्ये की ज्या वेळेला हा अभ्यासक्रम बदललेला आहे. आणि ह्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये फॉर चेंजिंग द सिलेबस or the committee or our State Bureau of Textbook Education and Research, Balbharti, is going to cope up the syllabus with NCERT. हा अभ्यासक्रम जो आहे, नवीन अभ्यासक्रम गेल्या वर्षी जो 11वीला बदलला, तो अभ्यासक्रम आणि एनसीईआरटीचा अभ्यासक्रम, सीबीएसईचा अभ्यासक्रम यांच्यामध्ये कोप अप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी जो आहे, तो महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी ज्या वेळेला नीट परीक्षेची तयारी करेल, मेडिकल एंट्रन्स नीट जी आहे, या नीट एक्झामची तयारी करत असताना त्याची काठिण्य पातळी जी आहे, विषयाची काठिण्य पातळी फार वाटू नये. एनसीईआरटी, सीबीएसई आणि आपल्या राज्य मंडळाचा सिलेबस हा कोप अप करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ जवळपास साम्यता त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. सो फॉर दॅट पर्पज आय इंट्रोड्यूस Mr. P.M. Sutar, working as a lecturer in biology, and today we start with the first topic from biology, that is living world. आज आपण पहिलाच धडा चालू करतोय आणि जीवशास्त्र की ज्याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो, आणि या जीवशास्त्रामधील पहिलाच धडा आपला जो आहे, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड. ज्या लिव्हिंग वर्ल्डला आपण सजीव सृष्टी असं म्हणतो. तसं पाहिलं तर एखाद्याला वाटेल की सजीव सृष्टी, लिव्हिंग वर्ल्ड, याच्यासाठी एक चॅप्टर ठेवण्याची काय गरज आहे? काय आहे सजीव सृष्टीमध्ये एवढं? लॉट ऑफ और इमेन्स थिंग्स हॅव बीन मेन्शन्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या सजीव सृष्टीमध्ये सगळा विषयच आपला जो आहे पुढचा याच्यावर अवलंबून आहे, सजीव सृष्टीमध्ये किंवा सजीव सृष्टीवर. सो टू लर्न attitude or to observe the attitude towards the living organism, या आपल्या सभोवताली असणाऱ्या सजीव सृष्टीकडे आपल्या बघण्याची दृष्टी जी आहे, ही दृष्टी एक निश्चित दिशा देण्यासाठी हा टॉपिक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता कोविड-19 मुळे या टॉपिक मध्ये फक्त सुरुवातीचा भाग जो आहे, इतकाच भाग आपल्याला परीक्षेसाठी ठेवलेला आहे. दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आपल्या बेसिक प्रिन्सिपल्स सजीवांचे जे आहेत, हे एवढाच अभ्यासक्रम आपल्याला पहिल्या धड्यामध्ये आहे. इतर जो अभ्यासक्रम आहे, इतर पाठ्यांश जो आहे, तो कोविड-19 मुळे डिलीट केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी, कारण या धड्यावर अवलंबून पुढचे धडे सगळे अवलंबून आहेत, म्हणून की काही गोष्टी ज्या आहेत या ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्या आपण या टॉपिक मध्ये शिकतो. सो इन द लिव्हिंग वर्ल्ड, या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये
लिव्हिंग वर्ल्ड मध्ये सजीव सृष्टी या भूतलावर if we divide all the things in two categories or in two groups, जर आपण या पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या गोष्टींची विभागणी दोन कॅटेगरीज मध्ये केल्या, दोन गटामध्ये जर आपण केल्या, then these two categories or these two groups are one living and another one non-living. लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आपण so which are the basic properties or which are the basic principles by which any substance, any object is said to be living? मग आपण कोणताही ऑब्जेक्ट त्याच्यामधला बघितला समजा या भूतलावरचा, की या ऑब्जेक्टला लिव्हिंग म्हणायचं का नॉन लिव्हिंग म्हणायचं? काहीतरी प्रॉपर्टीज, काहीतरी कॅरेक्टर्स असायला पाहिजेत की जेणेकरून त्या घटकाला आपण सजीव सृष्टीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे किंवा त्या घटकाला आपण निर्जीव सृष्टीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे, नॉन लिव्हिंग मध्ये समाविष्ट करायला पाहिजे. सो दॅट द फर्स्ट थिंग टू लर्न द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचे बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत, मूलभूत तत्व जी आहेत त्याची, ही मूलभूत तत्वे अभ्यासली पाहिजे सजीव सृष्टीमध्ये असणारे. सो विच आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ और विच आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? सजीवांची बेसिक प्रिन्सिपल जे आहेत, हे सजीवांचे बेसिक प्रिन्सिपल्स कोणते आहेत? द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल, ॲज द ऑर्गॅनिझम बॉर्न्स, एखादा घटक ज्या वेळेस जन्माला येतो, एनी ऑर्गॅनिझम व्हेन इट बॉर्न्स, द बेबी बॉर्न इन द ह्युमन बीइंग, मानवामध्ये बालकाचा जन्म झाला समजा, एखादा आंब्याचं झाड आहे, आंबा खाली पडला, कोय रुजली, त्याच्यापासून रोपटं तयार झालं, माळावर बारीक बारीक गवत येतं, गवत उगवतं, मटकी आहे, त्याचं मूळ आली समजा. सो व्हेनेवर अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॉर्न, मग ज्या वेळेला एखाद्या ऑर्गॅनिझमचा जन्म होतो, द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ दॅट इज टू सर्वाइव्ह. ज्या वेळेस त्याचा जन्म होतो त्यावेळेस त्याचे बेसिक प्रिन्सिपल जे येतं, इट मस्ट बी सर्वाइव्ह. तो काय करतो? सर्वाइव्ह म्हणजे जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचं अस्तित्व जे आहे त्याचं अस्तित्व टिकून राहतं. मग आता अस्तित्व टिकून राहण्यासाठी एखादं आंब्याचं कोय आहे, ते रुजल्यानंतर रोपटं तयार झालं, एखाद्या बालकाचा जन्म झाला, तर इट मस्ट बी सर्वाइव्ह. काय म्हटलेलं आहे बेसिक प्रिन्सिपल मध्ये? इट मस्ट बी सर्वाइव्ह, ते जगतं. सो टू सर्वाइव्ह, मग आता इथं सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी काहीतरी त्याच्या बॉडीमध्ये सिस्टीम असायला पाहिजे. मग ती सिस्टीम जी आहे दॅट इज अ मेटाबॉलिझम. इन द ऑर्गॅनिझम नंबर ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर देअर. या सजीवामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात. मग ह्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज क्रिया अभिक्रिया म्हणूया थोडक्यात आपल्याला समजायला. सो नंबर ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर देअर व्हिच कॅन बी डिवाइडेड बेसिकली इनटू catabolism and anabolism or catabolic reaction or anabolic reaction. तर मी वेगवेगळ्या मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज त्या ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी होतात, सर्वाइव्ह राहण्यासाठी, जिवंत जगण्यासाठी वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात म्हणून सांगितलं. आणि या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीची विभागणी मी तुमच्या सोयीसाठी कशामध्ये केलेली आहे? These metabolic activities have been divided into catabolism and anabolism किंवा कॅटाबॉलिक रिएक्शन आणि अनाबॉलिक रिएक्शन अशा दोन वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया याच्यामध्ये मी केलेली आहे. आता कॅटाबॉलिक रिएक्शन आणि अनाबॉलिक रिएक्शन इन द केमिस्ट्री अप टू सेकंडरी लेवल, माध्यमिकला रसायनशास्त्रामध्ये बऱ्याचशा वेळेला तुमच्या कानावर हा शब्द आलेला असतो. कॅटाबॉलिक रिएक्शन आहे, अनाबॉलिक रिएक्शन आहे, वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज सजीवांच्या मध्ये होत राहतात. सो वी नॉट कॉन्सन्ट्रेटिंग बेसिकली ऑन दी फॅक्ट. मग आपण काय केलेलं असतो? जीवशास्त्र विषय अवघड काय म्हणून सांगतो
की बेसिक फॅक्ट्स जे आहेत, मूलभूत संज्ञा ज्या आहेत, या मूलभूत संज्ञा आपल्या क्लिअर नसतात. मूलभूत कन्सेप्ट जे आहेत, हे कन्सेप्ट आपले क्लिअर होत नसतात डोक्यामध्ये. आपण मेटाबॉलिक रिॲक्शन होतात, वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात, मग कॅटाबॉलिक रिॲक्शन होते, अॅनाबॉलिक रिॲक्शन होते, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, इतकंच आपण ऐकत राहतो. पण प्रत्यक्षामध्ये कधीही त्या गोष्टीचा विचार करत नाही की कॅटाबॉलिक रिॲक्शन म्हणजे नेमकं कोणती रिॲक्शन आहे, किंवा कोणत्या रिॲक्शनला आपण कॅटाबॉलिक रिॲक्शन म्हणायचं, कोणत्या रिॲक्शनला आपण अॅनाबॉलिक रिॲक्शन म्हणायचं, कोणत्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं, कोणत्या रिॲक्शनला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. बघा तुम्ही आठवून माध्यमिकला 9वी ला 10वी एंडोथर्मिक रिॲक्शन झालेली आहे, बऱ्याच वेळेला एक्झोथर्मिक रिॲक्शन झालेली आहे. आता एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? द वर्ड इटसेल्फ इंडिकेट्स इट्स मीनिंग. एंडोथर्मल रिॲक्शन. आता एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये 3 शब्द आहेत. एंडो म्हणजे आत, थर्मल म्हणजे टेम्परेचर, रिॲक्शन म्हणजे अभिक्रिया. मग एंडोथर्मिक रिॲक्शन ज्याला आपण मराठीमध्ये ऊर्जाग्राही अभिक्रिया म्हणतो. ऊर्जाग्राही, ग्रहण करते. एखादी रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असेल तर त्यावेळेला आपण ऊर्जाग्राही रासायनिक अभिक्रिया म्हणतो. समजण्यासाठी म्हणून उदाहरण देतो इथं मी. चहाचं भांड आहे, सगळे पदार्थ चहासाठी लागणारे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर चहा तयार होईल का? अनलेस अँड अंटिल वी प्रोव्हाइड द हीट. जोपर्यंत आपण त्या चहाच्या भांड्याला पाणी, साखर, चहा पावडर, दूध जे आहे, या सगळ्याला जोपर्यंत आपण उष्णता देत नाही, हीट देत नाही, तोपर्यंत चहा तयार होणार नाही. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेला कशाची आवश्यकता आहे? ऊर्जेची आवश्यकता आहे. मग ही रासायनिक अभिक्रिया आपण कोणती रासायनिक अभिक्रिया म्हणणार या ठिकाणी? एंडोथर्मिक, ऊर्जाग्राही रासायनिक अभिक्रिया. या उलट ऊर्जादाही रासायनिक अभिक्रिया एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्याच्या उलट दुसरं काय सांगितलं मी? एक्झोथर्मिक रिॲक्शन. उदाहरणार्थ, एखादी रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर त्या रासायनिक अभिक्रियेमधून ऊर्जा बाहेर पडते, त्यावेळेला आपण ऊर्जादाही रासायनिक अभिक्रिया म्हणतो. काय उदाहरण आठवतो का? समजण्यासाठी म्हणून देतो. प्रत्यक्षात रासायनिक अभिक्रियेमध्ये ही उदाहरणं घ्यायची नाहीत, पण सहजासहजी तुमच्या पटदिशी लक्षात यावं म्हणून सांगतो. ऊर्जादाही रासायनिक अभिक्रिया एक्झोथर्मिक रिॲक्शन. एखादं लाकडाचा ओंडका आहे किंवा चुलीमध्ये एखादं लाकूड आहे, आपण पेटवून टाकलं. A particular chemical reaction is that by which the heat is given out. लाकूड जळतं, लाकूड पेटतं, कागद जळतं, फटाकडे फुटते. आणि या वेळेला जी रासायनिक अभिक्रिया घडते, त्या रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी उष्णतेची आवश्यकता आहे का? ही रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर उष्णता बाहेर पडते. व्हॉट इज युअर आन्सर? युअर आन्सर इज बाय फॉलोइंग दिस रिॲक्शन द एनर्जी इज गिवन आउट. ही रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर काय उत्तर आहे आपलं? ऊर्जा बाहेर पडते. दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. लाईक दिस, इफ यू ऑब्झर्व टुवर्ड्स बायोलॉजी टू क्लॅरिफाय ऑल द बेसिक फॅक्ट्स. या पद्धतीने जर आपण गेलो, बेसिक फॅक्ट्स जे आहेत, या बेसिक फॅक्ट्स, मूलभूत संज्ञा ज्या आहेत, या मूलभूत संज्ञा जर आपण समजून घेत गेलो तर हा विषय जो आहे तो विषय आपल्याला अजिबात अवघड जात नसतो. सो 2 टाइप्स ऑफ द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. मग इथं ऊर्जादाही समजण्यासाठी उदाहरण दिलं, परंतु इथं कॅटाबॉलिक रिॲक्शन किंवा कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम म्हणजे काय? सजीवांच्या मध्ये काही रासायनिक अभिक्रिया, सम केमिकल रिॲक्शन्स आर कॅटाबॉलिक केमिकल रिॲक्शन्स. इथे कॅटाबॉलिक केमिकल रिॲक्शन. इथे सजीवांच्या मध्ये, काही सजीवांच्या मध्ये अॅनाबॉलिक रिॲक्शन घडते किंवा जी मेकॅनिझम आहे ती अॅनाबॉलिझम आहे. आणि काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स ह्या कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. आता कॅटाबॉलिक रिॲक्शन आणि अॅनाबॉलिक रिॲक्शन मध्ये फरक सांगण्यासाठी इथे सांगतो. Here one chemical reaction occurring in the living organism. इथं सजीवांच्या मध्ये एक रासायनिक अभिक्रिया घडते, एक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज घडते, की ती मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन इज दॅट. रेस्पिरेशन ही एक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे की ज्या रेस्पिरेशनला मी कॅटाबॉलिक रिॲक्शन किंवा कॅटाबॉलिझम मध्ये कन्सिडर केलेलं आहे. मग रेस्पिरेशनच्या वेळेला काय होतं? ऍट द टाइम ऑफ रेस्पिरेशन द ऑर्गॅनिझम इनहेल द ऑक्सिजन. रेस्पिरेशनच्या वेळेला काय होतं आपल्याला माहिती आहे? तो ऑर्गॅनिझम, तो सजीव जो आहे, तो ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि या ऑक्सिजनच्या मदतीनं त्याच्या शरीरामध्ये जे अन्न पदार्थ आहेत, त्याच्या शरीरामध्ये जे अन्न घटक आहेत,
उदाहरणार्थ त्याने जे खाल्लेले, मग ती चपाती असेल, आंबा असेल, पेरू असेल, चिकू असेल. ऍट द टाइम ऑफ रेस्पिरेशन, इथं रेस्पिरेशनच्या वेळेला काय घडतं पहा, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन दी कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स, इथं जे त्याच्या पोटामध्ये कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स आहेत की ज्याला आपण कार्बोदके म्हणतो, की ज्याला कार्बोहायड्रेट्स आपण म्हणतो, these carbohydrates can be broken down into simpler form. या कार्बोहायड्रेटचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं सिम्पलर फॉर्म मध्ये. म्हणजे या कार्बोहायड्रेटचं काय होतं, विघटन होतं. आणि या कार्बोहायड्रेटचं विघटन झाल्यामुळे इथं ऊर्जा बाहेर पडते. आलं बघा, इथं एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. ती कोणती रिएक्शन आहे, हियर बाय कॅटाबॉलिक रिएक्शन द एनर्जी इज गिवन आउट, दॅट इज एक्झोथर्मिक रिएक्शन इज देयर. अँड हियर इन कॅटाबॉलिक रिएक्शन, मग आता कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये, कॅटाबॉलिक रिएक्शन म्हणजे कशा पद्धतीची रासायनिक अभिक्रिया. These complex food molecules have been broken down into simpler form, giving out the energy utilized to perform the life activity by the living organism. मग इथे कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये उदाहरण दिलेलं आहे रेस्पिरेशनचं. ज्यावेळेस माझ्या शरीराला ऊर्जा लागते, राईट नाऊ टू परफॉर्म द ऍक्टिव्हिटीज आय नीड एनर्जी. आता सध्याला मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करतोय, आता मी सजीव आहे. वन ऑफ द बेसिक प्रिन्सिपल, माझं बेसिक प्रिन्सिपल बघण्यासाठी इथं सर्वाइव्ह, जगण्यासाठी म्हणलं. हियर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू, तुमच्या समोर हा सजीव उभा आहे. टू परफॉर्म डिफरंट लाईफ ऍक्टिव्हिटीज, आता सध्या मला वेगवेगळे कार्य पार पाडण्यासाठी, विचार करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, बोलण्यासाठी, बघण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे, एनर्जीची आवश्यकता आहे. हा मोबाईल माझ्या समोर आहे आणि मी तुमच्या समोर आहे. दिस इज नॉन लिव्हिंग, हा नॉन लिव्हिंग आहे, दिस इज लिव्हिंग. मग त्या नॉन लिव्हिंग मोबाईलला सुद्धा टू बी ऍक्टिव्ह, तो मोबाईल ऍक्टिव्ह राहण्यासाठी त्याला सुद्धा ऊर्जेची आवश्यकता आहे. परंतु त्याला लागणारी ऊर्जा, त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत नाहीत, त्याच्यामध्ये कोणत्या रासायनिक अभिक्रिया होत नाहीत, पण इट नीड्स एनर्जी. परंतु त्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा कुठून मिळते, बाय बॅटरीज और बाय डीसी करंट. डीसी करंट किंवा बॅटरीज मधून त्याला ऊर्जा मिळते. आणि मी जे आहे, आय एम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आय नीड एनर्जी टू परफॉर्म डिफरंट लाईफ ऍक्टिव्हिटीज. मी इथं वेगवेगळ्या लाईफ ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी मला लागणारी ऊर्जा जी आहे, मला लागणारी ऊर्जा ही कशापासून घेतो, काय पिन जोडलेला आहे का, एखाद्या बोर्डला लावलेला आहे, तिथून मी डीसी करंट घेतलाय, एसी करंट घेतलाय, नाही. बट आय एबल टू ऑब्टेन एनर्जी. परंतु माझ्या शरीरामध्ये लागणारी ऊर्जा मला मिळते, कोणत्या मार्गाने मला मिळते, बाय फॉलोइंग अ पर्टिक्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, दॅट इज कॅटाबॉलिक रिएक्शन. आता सध्या माझ्या शरीरामध्ये कॅटाबॉलिक रिएक्शन घडते, माझ्या शरीरामध्ये रेस्पिरेशन होतं. With the help of respiratory organ, nose, I inhale the oxygen, and with the help of oxygen, the complex food molecules which are present in my stomach, माझ्या स्टमक मध्ये जे कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स आहेत, या अन्नपदार्थाचं विघटन केलं जातं, अन्नाचं पचन केलं जातं. आणि अन्नाचं विघटन केल्यानंतर त्याच्यापासून बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे, द एक्सपेल्ड एनर्जी इज युटिलाइज्ड टू परफॉर्म डिफरंट लाईफ ऍक्टिव्हिटीज. ही बाहेर पडलेली ऊर्जा मी वेगवेगळी कार्य पार पाडण्यासाठी वापरतो. दॅट इज द कॅटाबॉलिक रिएक्शन. याला म्हणायचं आपण कॅटाबॉलिक रिएक्शन. देन अनदर एनाबॉलिक रिएक्शन. आता दुसरी जी आहे एनाबॉलिक रिएक्शन जी आहे, सम हियर द कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स आर ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर फॉर्म. इथं कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन केलं जातं, त्याचं विघटन केलं जातं, त्याच्यापासून सिम्पलर फॉर्म मध्ये त्याचं विघटन करून त्याच्यापासून तुकडे तुकडे बनवले जातात थोडक्यात. आणि एनाबॉलिक रिएक्शन मध्ये by using the raw materials, by utilizing the raw materials or the substances bind together, the reactants bind together to form a complex food molecules. इथं वनस्पतींच्या मध्ये, हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम सजीवांच्या मध्ये, वनस्पतीमध्ये असणारी एनाबॉलिक रिएक्शन होते. जसं इथं रेस्पिरेशन सांगितलं, रेस्पिरेशन मध्ये विघटन ही प्रक्रिया होते. परंतु एनाबॉलिझम मध्ये किंवा कोणती एनाबॉलिक रिएक्शन असेल तर एनाबॉलिक रिएक्शन मध्ये काहीतरी निर्माण केलं जातं, काहीतरी तयार केलं जातं.
कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये समजा आपण आंबा खाल्लाय, खाल्लेल्या आंब्याचं विघटन केलं जातं, त्याच्यापासून ऊर्जा बाहेर पडली जाते, ती मिळवली जाते कॅटाबॉलिक रिएक्शन. परंतु अॅनाबॉलिक रिएक्शन मध्ये काय होतं, आंब्याचं विघटन न करता आंब्याची निर्मिती केली जाते. कलिंगड आहे, एखादी वेल आहे कलिंगडाची, कलिंगड तयार करण्याची प्रक्रिया अॅनाबॉलिक रिएक्शन. आंबा तयार करण्याची प्रक्रिया अॅनाबॉलिक रिएक्शन. ज्वारी, बाजरी, गहू, मका, शेंगा काही असेल तयार करण्याची प्रोसेस अॅनाबॉलिक रिएक्शन. मग हे आंबा तयार करत असताना किंवा एखादी वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या मदतीने किंवा प्रकाशसंश्लेषण या रासायनिक अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी एकत्र बांधून त्याच्यापासून कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स दॅट इज C6H12O6 की ज्याला आपण कार्बोदके कार्बोहायड्रेट्स म्हणतो. इथं कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदके किंवा अन्नपदार्थ स्टार्च फळं तयार केली जातात. तयार करण्याची प्रक्रिया अॅनाबॉलिक रिएक्शन, विघटन करण्याची प्रक्रिया मेटाबॉलिक रिएक्शन. सो द फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ, इथं सजीवाचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे पहिलं, इज टू सर्वाइव्ह. एनी ऑर्गॅनिझम व्हेन इट बॉर्न्स, ज्या वेळेला कोणताही ऑर्गॅनिझम जन्म घेतो त्यावेळेला इट सर्वाइव्ह, इट मस्ट बी सर्वाइव्ह. That may be animal, that may be plant, that may be microorganism. मग तो सूक्ष्मजीव असेल किंवा एखादा प्राणी असेल, एखादी वनस्पती असेल, या कोणत्याही सजीव सृष्टीमध्ये सर्वायवल ॲबिलिटी जी आहे, जिवंत राहणं ही ॲबिलिटी जी आहे, ही जिवंत राहणं ॲबिलिटी आहे. आणि याच्यासाठी मेटाबॉलिक रिएक्शन्स होतात. आणि या मेटाबॉलिक रिएक्शन्स मध्ये आपण कॅटाबॉलिक रिएक्शन्स किंवा अॅनाबॉलिक रिएक्शन्स अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया करतात. So that is the first basic principle. Then another or second principle of the life. दूसरा basic principle जे आहे कुठला आहे, growth and development. Or many times you have heard the word growth and development is there. मग इथं growth की ज्याला आपण मराठीमध्ये वाढ असं म्हणतो. The growth is there. In case of non-living things and living things, इथे निर्जीवामध्ये आणि सजीवामध्ये, in non-living and living, सजीवांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे आहे ते ग्रोथ आपण म्हणतो. लिव्हिंग थिंग्स, द ग्रोथ मस्ट बी देअर. एनी ऑब्जेक्ट व्हेन इट बॉर्न्स, कोणताही ऑब्जेक्ट, कोणताही ऑर्गॅनिझम ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला त्याची अवस्था जी आहे ही अगदी छोटी असते. तरी आंब्याची कोय आहे, रुजले, बारकं रोपट आहे. ॲज डेज परमिट्स, जसं कालावधी टाइम स्पॅन वाढत जाईल तसं ते रोपटं जे आहे त्याची उंची वाढत जाते. एखादं बालक आहे, जन्मानंतर लहान असेल, हळूहळू द ग्रोथ इज दॅट. सो व्हॉट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट? मग इथं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय? इन केस ऑफ लिव्हिंग थिंग्स द ग्रोथ इज इंट्रिन्सिक. या सजीव सृष्टीमध्ये किंवा सजीवामध्ये ग्रोथ जी आहे ही इंट्रिन्सिक ग्रोथ असते, आंतरिक वाढ ज्याला आपण म्हणतो. मग ही आंतरिक वाढ असेल, डेव्हलपमेंट असेल, त्याची विकास जी आहे ही विकास असेल. ॲट दिस टाइम द साइज ऑफ द ऑर्गॅनिझम और द सेल साइज मे बी इन्क्रीजेस. मग तो एकपेशीय जीवाणू असेल, विषाणू असेल, तर तो जन्म घेताना एक पेशी आहे, शेवट होताना सुद्धा एकच पेशी आहे. एकपेशीय सजीवांच्या मध्ये अमिबा, पॅरामिशियम, बॅक्टेरिया हे सजीव आहेत. यांच्यामध्ये वाढ जी आहे एकपेशीय आहे. थोड्या कालावधीनंतर याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. सजीवांचं लक्षण आहे वाढ आणि डेव्हलपमेंट. मग या एकपेशीय सजीवांमध्ये एकपेशीय बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, अमिबा असेल, याच्यामध्ये वाढ कोणत्या पद्धतीची आहे? सेल साइज एनलार्जमेंट, याच्या पेशीचा आकार वाढतो. आणि बहुपेशीय सजीवांच्या मध्ये वाढ जी आहे, आंब्याचं रोपटं जे वाढतं, आपण मानव जे आहे आपल्यामध्ये जी वाढ आहे ही वाढ द ग्रोथ बाय ऍडिंग द न्यू सेल्स. इथं पेशी विभाजनानंतर एकावर एक असंख्य अशा सेल्स जे आहेत, असंख्य अशा पेशी जे आहेत हे ऍड होत राहतात. सो हिअर द ग्रोथ विथ हेल्प ऑफ सेल डिव्हिजन. इथं पेशी विभाजनानं वाढ आहे, इथं मात्र पेशी विभाजनानं वाढ नसून बाय enlarging the cell size, इथं पेशीचा आकार वाढतो. So the growth and development is also one of the basic principle of the life.
मग इथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास जे आहे हे एक सजीवाचं लक्षण. सो वन मोर बेसिक प्रिन्सिपल, ॲज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मग इथं वाढ आणि विकास होण्यासाठी सजीवांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडत असतात, वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत असतात. परंतु कोणताही सजीव असेल, त्या प्रत्येक सजीवाचं एक पर्टिक्युलर लाईफ स्पॅन आहे. प्रत्येक सजीवामध्ये एक टाइम स्पॅन आहे. मानव एक आयडियल टाइम स्पॅन, अत्यंत आयडियल अशा पद्धतीचं त्या मानवाला सगळं मिळालं. समजा खाणं पिणं, आरोग्य जे आहे, हवामान जे आहे, हे सगळं जर योग्य रीतीने मिळालं तर त्या माणसाचं आयुष्य हे 100 वर्ष आयुष्य. कुत्रा आहे 20 वर्षाचं आयुष्य जगतं, मांजर आहे एक लिमिटेड टाइम स्पॅनचं आयुष्य जगतं, पोपट आहे एक 150 वर्ष आयुष्य जगतं. सो आफ्टर सर्टन टाइम स्पॅन, या सजीवामध्ये ठराविक कालावधीनंतर, आफ्टर सर्टन टाइम स्पॅन, the organism loses the capacity to perform metabolic activities. हे बालक आहे ठराविक डिटर्मिनेट टाइम स्पॅन नंतर, आयडियल टाइम स्पॅन आफ्टर 100 years, मानवाचं उदाहरण घेतलं. After 100 years, the organism or the cells in this organism loses the capacity to perform the metabolic activities. या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, ज्या टिश्यूज आहेत, ज्या ऑर्गन्स आहेत, याच्यामध्ये असणारी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया करण्याची पात्रता ही नाहीशी होते, नष्ट होते. When they loses the capacity to perform metabolic activities, that time that organism become dead. तो काय होतो, सजीव मृत होतो. So that is one of the basic principle of the life. As it evolves, it perform the survival metabolic activities. At the same time, the organism must be die. तो जन्म घेतो, याचा अर्थ सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी वेगवेगळ्या क्रियाविक्रिया पार पाडतो. पण त्याचबरोबर जसं जन्म हे त्याचं लक्षण आहे, तसंच मृत्यू हे सुद्धा, इट मस्ट बी डाय बिकॉज ऑफ द लुजेस द कॅपॅसिटी टू परफॉर्म डिफरंट मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज नाहीशा होतात, वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज संपतात. त्यावेळेस तो सजीव मृत झाला आपण म्हणतो, डेड. सो वन मोर बेसिक प्रिन्सिपल, मग जसं हे आपण मृत डाय होतो, तसं रेस्पॉन्ड is another basic principle. Any organism, it may be plant, it may be microbe, it may be animal, मग तो सूक्ष्मजीव असेल, एखादा प्राणी असेल, एखादा वनस्पती असेल, it must respond. तो काय करतो, तो रेस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणं. आता कशाला प्रतिसाद देत आहे, रेस्पॉन्ड टू थर्मल, टेम्परेचरला प्रतिसाद देणं. इथं हाताखाली दिवा धरला समजा, दिस इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो इट मस्ट बी रेस्पॉन्ड टू द टेम्परेचर. इथं दिवा धरल्यानंतर मी हात बाजूला घेणार नाही, घेणार बाजूला. दॅट मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पॉन्ड टू टेम्परेचर. आपल्याला रेस्पॉन्स म्हणजे आपण काय प्रतिसाद देतो तापमानाला. इट मस्ट बी रेस्पॉन्ड टू डिफरंट केमिकल्स, वेगवेगळ्या केमिकल्सला आपण प्रतिसाद देतो. मिरची दिली खायला, खाणार काय, करा लगेच, गोड लागते म्हणून नाही. दॅट इज अवर रेस्पॉन्स टू डिफरंट केमिकल्स. त्या मिरचीमध्ये असणारं कॅप्सिकम जे आहे, हे कॅप्सिकम आपल्याला तिखट लागतं, म्हणजे आपला प्रतिसाद आहे. तिखट आहे, खायला नाही पाहिजे, हे गोड आहे, अजून भरपूर खायला पाहिजे, गुलाबजामुन आहे, लाडू आहे, भरपूर खायला पाहिजे. इथं उकडायला लागले, फॅन लावायला पाहिजे, थंडी वाजायला लागली, पांघरून घेतलं पाहिजे, गरम कपडे घातले पाहिजे. दॅट इज द रेस्पॉन्स. हे काय सजीवांच्या मध्ये असणारा रेस्पॉन्स आहे, सजीवांच्या मध्ये असणारा प्रतिसाद आहे. तो प्रतिसाद वातावरणामध्ये तापमानाची वाढ असेल, वातावरणामध्ये पर्जन्यमान असेल, किंवा वेगवेगळ्या केमिकल्स असतील, वेगवेगळ्या बायोलॉजिकल चेंजेस असतील, पर्यावरणामध्ये बदल झाला, पाऊस यायला लागला, समजा आपण घरात येऊन बसतो, पाऊस आला म्हणून काय पावसामध्ये आपण उभारत नाही, कडक ऊन आहे, ऊन लागायला लागला आपण तसंच राहत नाही, एखादी टोपी घालतो, किंवा आपण सावलीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं काय, the basic principles of the living organism, basic principles of the life. हे काय सजीवांची लक्षण आहे. It must be respond to thermal, chemical and biological changes. Then at last, the important
प्रिन्सिपल ऑफ द लाईफ, शेवटी सजीवांच्या मध्ये असणारा बेसिक प्रिन्सिपल जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. अनलेस अँड अंटिल दिस बेसिक प्रिन्सिपल, या बेसिक प्रिन्सिपल शिवाय आपल्याला सजीवांना सजीव म्हणता येणार नाही, असं पण आपण म्हणू शकतो. याशिवाय आपलं अस्तित्व टिकलं नसतं. रिप्रोडक्शन, फॉर मेनी टाइम्स यू हर्ड वर्ड रिप्रोडक्शन, की ज्याला मराठीमध्ये आपण पुनरुत्पादन म्हणतो. काय व्याख्या पुनरुत्पादनाची आपण पाहिलेली आहे माध्यमिकला. प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो, या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. प्रत्येक सजीव त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो, या प्रक्रियेला रिप्रोडक्शन म्हणतो. Each and every individual reproduces its identical copy. या भूतलावरचा प्रत्येक सजीव त्याच्यासारखी दुसरी कॉपी निर्माण करतो, त्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन म्हणतो. आंब्याचं झाड आहे, त्याच्यासारखं रोपटं तयार करतं. पेरूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, द्राक्षाची बेल आहे, त्याच्यासारखं दुसरा जीव निर्माण करतं. दॅट इज नथिंग बट द रिप्रोडक्शन. कुत्रा आहे, पिल्ली तयार होतात. मांजर आहे, गाढव आहे, बेडूक आहे, साप आहे, विंचू आहे. So all the organism reproduces its identical copies. That mechanism is nothing but the reproduction. या सगळ्या सजीवांच्या मध्ये जी असणारी पात्रता की त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्याची पात्रता म्हणजे रिप्रोडक्शन. So that is one of the basic principles of the life. But this is not the universal acceptable. परंतु रिप्रोडक्शन जे आहे, पुनरुत्पादन जे आहे, ते सगळ्या सजीवांच्या मध्ये होतच असं नाही बरं का. एक जनरल स्टेटमेंट केलं मी की सगळ्या सजीवांमध्ये स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची पात्रता आहे. मग एखादा सजीव आहे की त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करत नाही, मग तो सजीव नाही का? तर काही सजीव तसे आहेत बरं का की जे स्वतःसारखे दुसरा जीव निर्माण करूच शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल द मुलेज अँड स्टराईल वर्कर बीज. मधमाशाचा पोळा आहे. या मधमाशाच्या पोळ्यामध्ये राणी माशी जी आहे, राणी माशी स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकते. राणी माशी अंडी घालते, त्याच्यापासून नवीन नवीन मधमाशा तयार होतात. सो दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी आहे, मेल आहे, रिप्रोडक्शनची ॲबिलिटी आहे. परंतु वर्कर बीज जे आहेत, कामकरी माशा ज्या आहेत, मध गोळा करण्याचं काम करणाऱ्या मधमाशाचा पोळा असेल, आपण गेलो समजा एखादं काट्याचं जंजाळ आहे, आवाज येत राहतो कानामध्ये हुई करून. द वर्कर बीज परफॉर्मिंग देअर वर्क टू कलेक्ट द पोलन्स, टू कलेक्ट द हनीज. मग त्या वर्कर बीज जे आहेत, त्या कामकरी माशा मध गोळा करण्याचं काम करतात. मग या वर्कर बीज मध्ये मात्र इट डझंट हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोडक्शन. या कामकरी माशांच्या मध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नाही आहे. मग त्या अंडीही घालत नाहीये आणि त्या मेल गॅमेट्स सुद्धा तयार करत नाहीत. ओनली दे परफॉर्मिंग द फंक्शन जस्ट लाईक द लेबर. सो दीज आर कॉल्ड एज वर्कर बीज. म्हणून त्याला वर्कर बीज म्हणतो. किंवा घोडाने गाढव या दोघांच्या मध्ये असणारं जे आहे, याच्यापासून तयार होणारं मुलेस म्हणजे खेचर ज्याला आपण म्हणतो, या खेचरामध्ये सुद्धा रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नाही. सो सच एक्झाम्पल्स आर देअर इन व्हिच द रिप्रोडक्शन इज नॉट द मेथड, बट स्टील दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तरी सुद्धा त्यांना काय म्हणायचं आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणायचं. सो इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबल प्रॉपर्टी ऑर कॅरेक्टर्स. मग इथं एवढ्या सगळ्या लक्षणं बघितल्यानंतर युनिव्हर्सली सगळ्या सजीवांच्या मध्ये कॉमन असणारं सर्वायवल मेकॅनिझम ही कॉमन आहे. प्रत्येक सजीव जीव घेतो, त्याचा मृत्यू होतो, हे कॉमन आहे. रेस्पॉन्ड प्रतिसाद देतो. मग ते मुलेज असेल, स्टराईल वर्कर बीज असतील, या सगळ्यांच्या मध्ये प्रतिसाद ही क्षमता आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये वाढ आणि विकास ही क्षमता आहे. एक्सेप्ट रिप्रोडक्शन ऑल बेसिक प्रिन्सिपल्स आर कॉमन इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. सो यू मस्ट रिमेंबर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग या लिव्हिंग वर्ड सजीव सृष्टी या धड्यामध्ये आपण सजीवांची मूलभूत लक्षणं जी आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत, ते बेसिक प्रिन्सिपल सजीवांची सर्वायवल इज फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज वन अनदर बेसिक प्रिन्सिपल. इट रेस्पॉन्ड टू डिफरंट थर्मल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस. दॅट इज वन मोर प्रॉपर्टी. Every organism, after completion of its lifespan, they lose the ability, the cells can lose the ability to perform different metabolic activities, then it becomes die. That is one of the basic principles. Each and every organism reproduces its identical copies. प्रत्येक सजीव त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो. या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आणि या रिप्रोडक्शन मध्ये काही अपवादात्मक उदाहरणं आपण बघितली की याच्यामध्ये रिप्रोडक्शन ही ॲबिलिटी नाही आहे, पुनरुत्पादन ही ॲबिलिटी नाही आहे, तरी सुद्धा सजीवांची लक्षणं दाखवतात. सो यू मस्ट रिमेंबर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द
living organism in the topic living world. And only up to this syllabus, इथपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे पहिल्या धड्यामधील एवढा भाग जो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, हा भाग मात्र आपला इव्हॅल्युएटरी परीक्षेच्या दृष्टीने इयत्ता 11वीच्या परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त या धड्यामधला पुढचा जो भाग आहे तो आपण चर्चा करूया नंतर, नाही असं नाही आहे, कारण ते बेसिक आहे, पण त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. तर जवळपास यावर्षी शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये असणारा पहिल्या धड्यातला भाग जो आहे तो भाग आज आपल्या इथं पूर्ण झाला. थँक्यू. किती मिनिटं झाले?